संपूर्ण वर्ष त्या पुण्या मुंबईच्या धावपळीतच. गर्दीने भरलेल्या लोकल्स, ऑफिसचं टेन्शन, हॉर्नचा गोंगाट, इथं शरीरही थकतं आणि मनही. पण एकच आशा कायम डोळ्यासमोर असते, गावाकडचा गणपती. गावात पोचल्यावर थकवा नाहीसा होतो. हिरवे डोंगर, ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन, जणू आत्म्याला शांतीच मिळते. सकाळची पूजा, मोदकाचा गोड सुगंध, संध्याकाळची आरती, गावभरची सगळी माणसं एकत्र दिसली की वाटतं हेच खरे आपलेपण. शेतातून आणलेल्या भाज्या, मुलांचे खेळ, फुगड्या आणि संध्याकाळी सर्वांनी मिळून केलेलं जेवण शहरातले एकटेपण विसरायला लावतं. बाप्पाला विसर्जनाला नेताना गजर कानावर घुमतो, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. डोळ्यात पाणी येतं पण मन समाधानानं भरतं. पण खरी वेळ तेव्हा येते गाव मागे टाकून परत नोकरीसाठी मुंबई पुण्याकडे जायचं. हातातल्या बॅगेत कपडे असतात आणि मनात मात्र तो 6 दिवसाचा आनंद, बाप्पांचं समाधान आणि पुढच्या वर्षी परत येण्याची ओढ.